मग कोण्याही जातीचे असो, कोण्याही समाजाचे असो, कोणीही असो. आमच्या जनाबाई बाई होत्या, संत आहेत. मीराबाई बाई होत्या, संत आहेत. सखूबाई बाई होत्या, संत आहेत. कानूपात्रा वेश्या होती महाराज. वेश्याची मुलगी होती, वेश्या नव्हती. वेश्या घरात जन्माला आली, संत आहेत. विदुर काका दाशीपुत्र होते, संत आहेत. जातीचा संबंध नाही परमार्थ क्षेत्रात. तुका म्हणे नो हे जाती ज्याचे मुखी नाम तोचे धन्य धन्य धन्य. ज्याचे मुखी नाम तोचे धन्य. ज्याचे मुखी नाम तोचे धन्य. ज्याचे मुखी नाम तोचे धन्य. तुका म्हणे नाही जाती सवे काम. ज्याचे मुखी नाम तोचे धन्य. ज्याचे मुखी नाम तोचे धन्य धन्य. तुका म्हणे नाही जाती सवे काम. ज्याचे मुखी नाम तोचे धन्य. ज्याचे मुखी नाम तोच धन्य. कोण्या का जातीचा असला. खोदू नावाचा हिजडा, हिजडा होता खोदू, पण संत होते. कानुपात्रा खोदू कानुपात्रा खोदू पिंजारी तो दादू. भजनिया भिजू हरीची पायी. भजनाची शक्ती आहे, तेच संत आहेत. गोरोबा काका कुंभाराच्या कुळात जन्माला आले, पण भजन जर पाहिलं तर गोरोबा काका सारखं भजनच नाही. त्याला म्हणावं संत. आमचे गोरोबा काका संत होते. असू द्या जात कोणती, पोटासाठी धंदा करायचा, पण भजन करीत करीत धंदा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. एरी अगत्य तो राम. काम करायचे पोटापुरतं, पण काम करीत भजन करायचे. वेळ जाऊ नये दिवाया. चिंतो विठोबाच्या पाया. चिंतनात काळ घालायची. माती आणावं, चिखल तुडवावं, गारा करावं, गाडगे घडवावं, भाजावं, इकावं, हे खळगं भरावं. हे पोट खूप खराब आहे महाराज. इतकंच पोट आहे, पण खूप लोकांना परेशानी एवढा. तुका म्हणे पोट गेली विटंबना. तुका म्हणे पोट गेली विटंबना. तिने गेला जना किंवा भाती किंवा भाती जना. तिला झाला जना किंवा भात. म्हणे केली विटंबना. तुका म्हणे पोटी केली विटंबना. दिवला जना दिव भाती. तिला झाला जना दिव भात. तुका म्हणे केली विटंबना. तिला झाला जना दिव भाती. तिला झाला जना दिव भात. तुका म्हणे पोटी केली विटंबना. ढिग झाला जना की बाबा की. इतकंच पोट आहे. गाव सोडायला येते पोट, देश सोडायला येते पोट. दुसऱ्या देशात काही माणसं आहेत, कोणा नेली? पोटाने नेली. इकडं मायबाप गेली, तू कोण फोनवून सांगितलं उत्तर क्रिया करून टाका, आल्यावर बिल देतो. कोण एवढं दिन केलं? पोटानं केलं महाराज.
यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा। देख फकीरा देख सन्यासी, अन घर घर मांगे टुकड़ा। यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा। वा सगळ्याला दगा दिला पोटा। हा टाळ्या वाजू नका, हा काही सभा नाही। विठ्ठल विठ्ठल म्हणले वाजवा की टाळी। विठ्ठल यारो पेट बडा बाग। पोट इतकंच आहे महाराज, खूप परेशान लागते पोटासाठी। व्यवसाय झालो पांगील जना, पोटासाठी काम करावं लागायचं। चिखल तुडवायलेत, भजन करायलेत, पत्नी पाणी आणून टाकायले गाऱ्यात, महाराज चिखल तुडवायलेत। लेकरू अंगणात खेळायले, पत्नी मालकाला सांगायली धनी मी पाण्याला चालले, बाळावर दृष्टी असू द्यावी, दृष्टी असू द्यावी बाळावरी। हैच हैलात भान नाही, त्या बाळावर कुठं भान ठुतील। चिखल तुडविता नाही देह स्थिती, आठविता चित्ते पांडुरंग। भजनात तल्ली नाहीत, विठ्ठल 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 पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग। भजन चालले महाराजाचं पंचम स्वरात, चिपुळ्या वाजीत विधी अवस्था झाली। ब्रह्मानंदे लागली टाळीन, कोण देहाते अशी अवस्था महाराजाची। लेकरू बाबा बाबा म्हणत गाऱ्यात आलं, महाराजाची उडी लेकराच्या अंगावर, मांस रक्त चिखली। नाही देह शुद्धी मुला तुडाविले, नाही देह शुद्धी मुला तुडाविले, चिखली मिळाले रक्त मांसा, चिखली मिळाले रक्त मांसा। नाही देह शुद्धी मुला तुडाविले, नाही देह शुद्धी मुला तुडाविले, चिखली मिळाले रक्त मांसा, चिखली चिखली मिळाली रक्त मांस। ही अवस्था भजनात। लेकराचा गारा झाला, पत्नी पाण्याहून आली नाशी पाणी टाकाली चिखलात, लेकराचे पाय वर दिसाले, दणकन गाडग खाली आदळलं। काळ्या इट्याच्या पांड्यात मया लेकराचा गुत्ता काढला, मड बसू दे त्या काळ्याचं देवाला शिवा। शाण्या बाया मालकाला बोलत नाहीत, आणि बोलल्याशिवाय राहत नाही। देवाला बोलणं म्हणजे विठ्ठल फन 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 बोलू नये ते बोलायला लागले। महाराज वृत्ती आले, भजनात विक्षम झाला। का तुझं लेकरू मेलं, कर्म उडवलं, माझ्या पांडुरंगानं काय केलं ते सांग। भजनी विक्षेप त्याची पै मरण, न जावा क्षण एक वाया, न जावा क्षण एक वाया। भजनात विक्षेप हा मोठा आघात आहे आमचा, हे आमचं मरण आहे। लेकरू मेलं तुझ्यात, त्याचं कर्म उडवलं, माझ्या देवानं काय केलं देवाला बोलतोस। बोलणं आवरणा, काठी घेतली मारा निघाली, तुमच्या काळ्या इट्याची शपथ माझ्या अंगाला हात लायतात तर दिली फेकून काठी माघारी फिरले जाय बोलणं। गोरा तो तत्वता फिरे मागे, माझ्या देवाची शपथ घातल्यास काय बंद का तुला बोलणे। कोणाची बायको कोणाचं लेकरू, लेकरू मेलं परवा नाही, भजनात विक्षेप परवा नाही। आपल्या लेकराची परवा का भजनाची परवा? लेकरासाठी भजन, देवासाठी नाही। हेच देवासाठी भजन, लेकरासाठी नाही। लेकरू मेलं परवा नाही, भजनात विक्षेप झाला हे परवा आहे। उग कीर्तनला येता येता ठेस लागावून होर बुडून पडावं म्हणू लागले, तुम्हाला कीर्तनला जाऊ नका, आपल्याला धार्जिन नाही कीर्तन कशाला जावं। पुन्हा आलं मंडपात मग म्हणा
पण काय महाराजाची भक्ती आहे, कोणाचं लेकरू दिलं सोडून. भजनात विक्षेप झाला हे परवा. पत्नीला मारायला लागली, पत्नीला बोलणं सोडलं, पण भजन सोडलं नाही. बायको सोडली का देव सोडला? आपण बायको सोडूत का देव सोडूत? देव. काय भक्ती असेल. ज्यांचा हेत विठ्ठली तेची संत. 4-8 दिवस झालेस ती पत्नी जवळ आली. मालक क्षमा असावी, क्रोधात मी बोलून गेले. मालक, सर्वस्वाचा त्याग करून मी तुमचं पाणी ग्रहण केले, तुमच्याकडे आले. मला कोण या जगात आता तुम्ही सोडू, माझा स्वीकार करा. महाराज म्हणले, हे मलाही कळायलंय. मला तुला सोडून माझ्या जीवनामध्ये, मी सोडून तुला जीवनात कोणीच नाही, मी आहे हे मलाही कळायले. पण माझ्या जीवनामध्ये भगवंत सोडून मला कोणी नाही ह्याची काय वाटेल. जसा माझ्याशिवाय तुला जीवनात कोण नाही, तसं माझ्या पांडुरंगाशिवाय मला कोणी नाही. तू का शपथ घेतलीस? संबंध संपला. ज्यांचा हेत विठ्ठल. देवासाठी लेकरू मेलं, देवासाठी बायको सोडली. ज्यांचा हेत विठ्ठल तेच संत आहेत. बाई हुशार होते. बाबाला बोलून घेतलं आणि सांगितलं, हे बुवानं संसार सोडला, देवाचं पिसय, धाकटी पोरगी देऊन टाका, लेकरू मेले, संसार मोडायची वेळ आली. लगेच बोलिलं की लग्न लावलं. कीर्तनाचा मंडप पायताच होता. बोलिलं भटजीला, धरलं धोतर मधात आडवं, लागलं लग्न. वाट लावते वेळेस जवळ गेले जावाई. सासरेबा जावायला म्हणतात, जावाय बापू, पहिली जशी लेक सांभाळली तशी ही बी सांभाळा बरं, विठोबाची शपथ आहे. महाराज म्हणले, पहिली का भाकर घालणी गेली का मला, दोघीशी सारिके सांभाळावी. परत आल्यास तिच्यासारखं शिला वावरायला लागली. त्याला मागली छत्रंग असती म्हणा. आता ज्याला 2 असतील त्याला विचारा, का संसार करेना? अगं पांडुरंगाची शपथ घातली आपल्या मालकानं, आता संसार करीत नाही. कसा करीत नाही? उद्यापासून नेट संसारला लावते म्हणजे. बऱ्याच बायानं मालक संसारला लावले महाराज, बऱ्याच बायानं. संध्याकाळी महाराज झोपले, दोघीन बाजून आतरून टाकले. दोई बाजू दोई जाया, मध्ये गोरुबाची शया. बाजूनं महाराज, पत्न्या दोई दोन, मधात महाराजाची बात. महाराजाचे हात आपल्या अंगावर घेतले. महाराजाला शेव आला. पाहता तर आपले हात पत्नीच्या छातीवर दिसायलेत. का? हाताला संसार करा वाटायला. आपले हात असून आपल्या पांडुरंगाची शपथ पाळीत नाहीत. काय करायचं आहे मुर्दा? तोडी येले कर आणि साठी दोन्ही हात टाकले तोडून. कोणासाठी? देवा करता. ज्यांचा हेत विठ्ठले तेची संत. विठ्ठला आवडलं परवा नाही, बायको आवडली परवा नाही, स्वतःच्या देहाची पर्वा केली नाही देवासाठी, त्याला म्हणायचं संत. मार्केटच्या बाजारातल्या दुकानात संत मिळतात का? विठ्ठला विठ्ठला. 10,000 महाराज नाही मिळाला, 50,000 आणतात. आणून दाखव संत, नाडी तपासतो. नाही संत पण मिळत हाते, नाही संत पण मिळत हाते, हिंमतात पाठी राम पण मिळत हे हाटी, मिळत हिंडता कपाटी राणीवनी. तसे संत गौसन शक्य नाही. मला
चंद्रामृत सुखे शेववे आस्था जाता रवी धरवे बाये हेळा सागर तरवे परित्या हरिप्रियाची भेटी परित्या साधूची भेटी परित्या साधूची भेटी न होई गा ऐसे कैसी आणि भेटते ते साधू कठीण आहे संत भेटले कळणं कठीण आहे. हे साधू आहेत म्हणून कळतंय का? सगळं कळल, पुढे काय होणार आहे हे कळल, माग काय झालं हे कळल, सध्या कोणाच्या मनात काय आहे हेही कळल, भूत भविष्य कळ येईल वर्तमान परित्या साधूचे न कळे महिमा नगा. पुढे काय झालं हे कळणार आहे. आकाशवाणी सांगायली पुढे काय होणार आहे. आमचे पंजाबडक सांगायले या या तिथीला या या तारखेला या या गावात या या वेळेत इतका इतका पाऊस पडल, नाही कधी वातावरणानुसार बदल बी होईल सांगतात. पुढे काय होणार आहे हे कळलं, माग काय झालं हे कळायला. पूर्वी माणसाला कळल नवल नाही. पूर्वीच्या काळात बैल येत होते बघा, नंदी बैल, गुबू 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 गुबू. दोन बायका कोणाला, नंदी बैल त्याच्यापाशी जाऊन उभा राहायचा, गुबू 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 गुबू. 5 पोरं कोणाला, नंदी बैल त्याच्यापाशी जाऊन उभा राहायचा. माग काय झालंय ते कळायले. सध्या कोणाच्या मनात काय आहे हे कळायले. आता तुमच्या मनात काय मी सांगतो, सगळ्याला वाटायला आता कीर्तन सोडून द्या. विठाला विठा संत भेटणं दुर्लभ, संत कळणं दुर्लभ. भगवंत सोडून ज्याच्या जीवनात कुठलीच अपेक्षा नाही त्याला म्हणावं संत. साधू संताकडे जबरदस्त साधन आहे देवप्राप्तीचं महाराज, म्हणून संत आहेत. नेहमी सांगतो कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर साधन केल्याशिवाय साध्य होत नाही, साधन करावं लागेल. आरोग्य टिकवायचं आहे, साधन आहे आरोग्य तेच. पथ्याचे घरी रोग न रेगे, पथ्य पाळा. अहो म्हणजे रोग झालेत. आता रामदेव बाबानं पतंजली योग काढलाय, अष्टयोगापैकी एक, एका योगातला एक तो भाग आहे पतंजली योग, प्रकाशित केला नामदेव बाबानं. आज एवढा घरोघर झाला महाराज, इतकं झालं की प्रत्येकाला माहीत झालं योगा. योगासन म्हणाले, प्राणायाम म्हणाले. आता काही माणसं बसायचं झालं तरी आसनात बसायलेत महाराज, आसन घालून. आता हे कोणतं आसन म्हणायचं, हे सुखासन. सुखासन आहे. काही जेवण झाल्याच्या नंतर वज्रासनात बसतात माणसं पालते पाय घालून. काही शीर्षासन करतात सकाळी सकाळी, खाली मुंडकं वरी पाय, शीर्षासन. काही हास्यासन आहे, हसत राहत. काही सिंहासन आहेत, सिंहासारखी गर्जना करायची. काही सस्यासन आहेत, सस्यासारखी. काही मांजऱ्यासन आहेत, काही मंडूकासन आहेत, म्हणजे बेंडकीसारखे. शुगरवाल्यानं मंडूकासन करावं. एक सर्व अंग आसन आहे, ते सगळ्या आसनाईचा राजा आहे. सर्व अंग आसन. हे कशाचे आसन आहेत? आरोग्य प्राप्तीचे आसन आहेत. तसा देव प्राप्तीचं एक आसन आहे. कोणाला झापत असेल तर करून बघा. देव प्राप्तीचं आसन कोणतं आहे ते बघा, बघा करून. कोणाला जमत असेल तर देव प्राप्तीचं आसन. आस न, आस न, आसच नाही, चित्ती नाही आस. पांडुरंग दास. ऐसे भक्ताचे घरी कामी न सांगता करी. विठाला विठा गोरोबा काकाच्या जीवनात भगवंत सोडून कशाचीच आस नव्हती, म्हणून ते संत ठरले.
म्हणून तेची संत आहेत. अशा संत महात्म्याचे पाय धरा, भगवंताची प्राप्ती होते. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. अशा महात्म्याचे पाय धरा. महाराज 50 वर्ष झाले म्हणला मला त्या महाराजाच्या पायाला लागून. आजूक देव स्वप्नात नाही हो. समजायचं ज्या महाराजाच्या पायाला 50 वर्ष झालं धरलंस, आजूक देव प्राप्त नाही. एक तर ते महाराज नसावत, नसल तर तुझे पाय धरायची हुकावत. दोन्ही काहीतरी मिस्टेक आहे. नाही म्हणला महाराज आहेत, मग तू पाय धरलेली हुकलास. कोणते पाय? ते पाय म्हणले हे नाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. ते कोणते? संते सांगितले ते केले, सांगितले ते केले जतन. काय संत महात्मे सांगतील त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागा. साधून सांगितली माळ घालायची, मस्त माळ घालाव तुळशीची. निष्ठी माळ नाही, माळ घालणं म्हणजे काय हो? या 12 वाजले, 11 वाजले. माळ घालणं म्हणजे काय? उगा गळ्यात अडकीनं माळ आहे का? माळ का घालायची? पूर्वी माणसं म्हणायची तो माळकरी माणूस आहे, खोटं बोलत नाही. माळकरी म्हणले की माणसं भेट होते. आता माळकरी म्हणलं की माळकरी तितके लबाड नाही, लबाड माणसं माळी घालायली. माळकरी लबाड नाहीत ना, लबाडांनी माळी घातल्या. हा, सर्वस्व जीवन भगवंताशी समर्पित करणं म्हणजे माळ घालणं. बाईच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं की सर्वस्व जीवन त्या बाईचं मालकाशी रत झालं. तसं एकदा पांडुरंगाच्या नावाने एका साधूच्या हाताने गळ्यात माळ पडली, मग तुझं ही समर्पिली काया. जीवी भावी पंढरीराया, जीवी भावे पंढरीराया. सांभाळी सामविषय मडाया, सांभाळी सांभाळी करी छाया कृपेची, सांभाळी छाया कृपेची.
सर्वस्व जीवन भगवंताशी समर्पित करणं, माळ घालणं, गळ्यात तुळशीची माळ घाला. महाराजानं सांगितलं माळ घालायची, माळ घालणं, निस्ती माळ नाही. वारी सांगितली, निष्ठेनं वारी करणं. महाराजानं सांगितलं तीनदा हरिपाठ, वारकऱ्याचा तीनदा हरिपाठ झालाच पाहिजे तर तो वारकरीन माळकरी. तीनदा हरिपाठ झालाच पाहिजे. ब्राह्मणाची त्रिकाल संध्या आहे तर तो ब्राह्मण, वारकऱ्याची तीनदा हरिपाठ झाला पाहिजे तर तो वारकरी आहे. विठाला संती सांगितले ते केले जातात. शुद्ध आचरण ठेवून परमार्थ करा. थोडंच भजन करा महाराज, पण निक्क करा. थोडे परी निरे शुद्धाचार हे संताची पूजन. लागतची धन नाही वीत. थोडं करा, कामच झालं. कब्बर दूध प्याव पण निक्क प्याव. आधा दूध आधा पाणी, काय उपयोग आहे. थोडा परमार्थ करा पण निक्का करा महाराज. एकदाच हरिपाठ म्हणा, पण असा म्हणा हरिमुखी गाता चिंता. दोन मुली बापाला लाडक्या होत्या, पण एक धाकटी जास्त लाडकी होती. तिला नथ करून आणली. ती नथ नाकात अडकिली आणि त्या मैत्रिणीमध्ये खेळायला गेली. मैत्रिणीत खेळत असताना बाकीच्या मैत्रिणी हिला चिडू लागल्या. तुझ्या बहिणीला नथ आणली, तुला नाही. तुझ्या बहिणीला नथ आणली, तुला नाही. ती मुली न आणू दे. आणलीच नाही. तिला नथ आणली, तुला नाही. ती जास्त चिडून म्हणली, हो बघ की तिच्या नाकाकडं. सगळ्यानं तिच्या नाकाकडं पाहिलं तर शेंबडानं नथ भरून गेली. घातलेली पुरवली का न घातलेली. तसा परमार्थ केलेला पुरवला का न केलेला. अरे मोप नथ सोन्याची पण भरली नि शेंबडानं, काय उपयोग आहे. निक्का परमार्थ करा महाराज. विठ्ठल विठ्ठल. खळग भरण्यासाठी भजन करू नका आणि पोट भरू नका. कीर्तन खळग भरण्यासाठी नाहीत. विठ्ठल विठ्ठल. ती किरीटी जयाचे भजन भोगासाठी, ते आशा तिमिर दृष्टी विषयांध झाली. म्हणून या अंतर तुझे पायी. देवासाठी भजन करा. संती सांगितले ते केले जातात. नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन. अनेक तुम्हाला लोक मत पटून देतील. जाऊ दे, काय त्या महाराजाच्या नादी लागला. मतांतरा नाही दिला मान. हृदय धरिले श्रीहरीचे चिंतन हो. येथे आली हो याची निज कार्य. धरावे संतांचे ते पाय. हे पाय नाही, या पाया कोण पडणं. बरेच साधूच्या पाया पडतात, माना डुलू डुलू कीर्तन ऐकतात. त्या महाराजाला वाटा एवढी मान हलवाले आता काय देव होते काय. कीर्तन झालं की फडफडत हो तर फडके तर घेतो तो सांभाळ. वाट लागली की म्हणायचे लई महाराज बोललो र. बोलले म्हणणा बोललो र म्हणते. कामावरला गडी येतोय. दुसरं म्हणते टेबल लावून बोलू लागलं. तिसरं म्हणतं या हिरवटीलाच लागलं होतं. चौथं म्हणते जाऊ दे त्याचा धंदा असे र. काढता माकू आपली घातलं धंद्यावर. हे नाही, ते पाय संतांचे. ते पाय हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. महाराज आता संत सोडले तर दुसरं साधन आता काय करायची गरज आहे. साधूची सेवा केली की सगळे साधनं आली त्यात. मुलगी म्हणून लागली माईला, माय मला नाते जोडायचे. माय तापली, तुला कमी नाते आहेत का ग. मी माय आहे, बाप आहे, भाऊ आहेत, भाऊज आहेत, कमी नाते आहेत का. चुलता चुलती ते नाते नाही. मग मला देरा भयाचे नाते जोडायचे, नंदा जावायचे नाते जोडायचे, सासू सासऱ्याचे नाते जोडायचे. म्हणजे हिला काय करायचे. लग्न उघडच आहे की लग्न. लग्न म्हणल्यास आता हिला वर बघावं लागेल. पायला वर सोयरीक जुळावं लागेल, बघावं लागेल. जुळली सोयरीक, तारीख काढावं लागेल, काढली. पत्रिका काढावं लागत्याल, काढल्या. मुळं पत्रिका वाटल्या. मंडप ठरेला, आली तिथीजवळ. हळद लागली. लग्न मंडपात लग्न लावायला आली. स्वयंपाक तयार झाला.
आता लग्न लावलं की माणसं जेवणार, लग्न लागलं माणसं जेवले, होम हवन झालं, गाडगबाजीत आली, आजवर होती आमची ना आता झाली तुमची. एक नातं जुटलं. कोणतं? नवऱ्याचं नातं जुटलं. आता एक नवऱ्याचं नातं जोडायला एवढा खटाटोप करावा लागला, एवढ्या पत्रिकान मंडपन आचार्य स्वयंपाकीन. आता सासऱ्याचं नातं जोड्या दुसऱ्या पत्रिका काढावं लागतील का? नाही नाही नाही. एका नात्यात सगळे जुटले ना, येणे साधती तुटती भवाची बंधने. एका साधनात सगळीच साधन आले. म्हणून संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. वेदानं ग्वाही दिली, साधू शिवाय देवाची प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. संताशिवाय देवाची प्राप्ती विसरून जा. देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर संताकडे यावं. रामायणात दृष्टांत दिला. प्रभूचं लग्न ठरलं, लग्न मंडपात आले, सगळी तयारी झाली, धोतर आडवं धरलं, अक्षदा म्हणल्या, पडल्या. आता हार घालायचे. ब्राह्मणानं सांगितलं, सीते प्रभू घाला सीतेला हार. प्रभू चौरंगा उभे उंच होते, आईसाहेब खुज्या होत्या आणि पाटावर उभे. आदरच हार टाकला. सीते घाला रामाला हार. हार घातल्याशिवाय तोंड पाहायचं नाही, असा मान खाली आहे. ब्राह्मणानं सांगितलं, प्रभू वाका खाली, सीतेला हार घालायचा आहे. प्रभूनं सांगितलं, कोणतं बामन हेर मला वाका म्हणते ते. मी तर वाकू, आपण वाकत नाही. सीताई साहेबाला तर घामच सुटला. राम एक वचनी आहे, वाकत नाहीत म्हणल्यावर राम वाकत नाहीत. मी रामाला हार घालू शकत नाही, मी रामाची होत नाही, राम माझे होत नाहीत. जन्म घेतल्याला वाया गेला. दरदर दरदर घाम आला, लटलट आईसाहेब कापायला. लक्ष्मण तिकून जवळ आले आणि कानात सांगू लागले, दादा इथं वाकावं लागतं, ह्या काडीपणा जमत नाही. प्रभूनं सांगितलं, लक्ष्मणा भाऊ झाला, सायुध्यच झालास, इथं तुझं ऐकत नाही. थक दादा, एवढा समाज जमलाय, स्वयंपाक वाटुळं व्हायलाय, लोक जेवायचे. पूर्वीच्या काळात लग्न लावल्याशिवाय लोक जेवत नव्हते. आता तसं नाही, आधी सोंबाडा हा नाही, लग्न लागो खाना काय ते स्वयंपाक रामाच्या लग्नातला महाराज. 108 तर भाज्या आहेत, 116 चटण्या आहेत. ते भाताचे नमुने बघा किती. ते गोड भात वेगळा, मसाला भात वेगळा, तिखट भात वेगळा, खिचडी भात वेगळा. त्या भाताचे नमुने, ते चटण्या, वरण तर फुरका मारला की शेंडी तेटच होती. चपात्या तर वटाणा खाच्याच होत्या महाराज. या चपात्यात आपल्या लग्न आहे म्हणले. एवढा उंडा. पहिले या बाया पीठ घ्यायच्या महाराज, आता पीठच घेणार. पीठ घेऊन गेले की आमच्या घरीच कन्या. सगळ्या गावातला उताडा कुठं जाते कोणास. हे लोक चपात्याला आचारने बोलतात. मग ते आचारने का चपाती करते का? आसला उंडा. या बघा ती चपाती असं टाकलं की या बघा झुलू 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 लाटे ती बाई. हातावर घेतला की येतो रोग. अर्धी खाली लोंबतीनं अर्धी हातावर. त्याला भाजाय पात्रा राप काढ. इकून एकदा की इकून एकदा. तेल पान लावायचं की तिकडं फाकायचं. गुडघ्यात की चवड झाली की दोघांना उचलायचे, मधल्या खोलीत नेऊन कडबा कातरायच्या, कात्रीनं कातरायच्या. रात्रभर भजण्याचे पोट कुटकुट कुटकुट कुटकुट. सकाळच्या पारे घेत आंब्या की लाग पळायला. मालक काय झालं, तो पीठ वापस केलं म्हणून झालं म्हणे. जाऊ वटाणा खाच्या चपात्या होत्या रामाच्या लग्नातल्या. दादा वाका खाली स्वयंपाक वाढायला आहे. दादा वाकाना, दादा वाका न वाका, मला पाया पडू द्या, जाऊ द्या अयोध्येला. लक्ष्मणानं पाय धरले. वहिनी हे संधी म्हणले, पाय धरले. वहिनी म्हणली, अरे गड्या काहीतरी फायदा आहे. लक्ष्मणाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं. प्रभू म्हणले, लक्ष्मणा उठ, लक्ष्मणा उठ. लक्ष्मण उठणार. भगवान म्हणले, हे मायापेक्षा ह्या काडी याला हाताला धरून उठवावं लागेल. असे वाकायला, अरे लक्ष्मणा उठ.
लक्ष्मणा उठ, लक्ष्मणा उठ. लक्ष्मण म्हणला वहिनी बघ बघ म्हणून तो टाकला. सगळ्या लोकांनी टाळ्याच बाजूला धरार म्हणले पंक्ती झालं काम. विठ्ठल दृष्टांत संपला. सीतेचं रामाचं नातं कोण जोडलं? लक्ष्मण. तसं जीवाचं देवाचं नातं जोडीत असतील ते संत आहे. म्हणून संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. अशा महात्म्याच्या सेवेत रत राव. भगवान बाबा महाराजांच्या नाही काय संत थोर होऊन गेले महाराज. काष्टिक ब्रह्मचार्य नाही, ऐष्टिक ब्रह्मचार्य. गुरुवारी काकानं वर्णन करावं. मोठ्या माणसाचं वर्णन कराय मोठे लोक लागतात महाराज. आपल्यासारख्या वर्ण काय वर्णन होईल? माणसाच्या मनातलं ओळखत होती. घोडीहून गडावून घोडीवर बसले. एका भक्ताकडे जेवाय झाला. घोडी दरवाजापर्यंत जाशील माघारी कलायची. ज्या घरी जेवायला होतं बाबाला, एका भाविकाच्या घरी जेवाय होतं. पण दुष्ट लोक आहे ना, त्याच्या संगतीत जाऊन त्या स्वयंपाकात विष कालवलं. घोडी दरवाजापर्यंत चालेन पुन्हा महागारी करायली. महाराज घोडीहून खाली उतरले आणि घोडीच्या कानात म्हणले मला कळायलंय त्या स्वयंपाकात विष आहे, पण त्या भक्तासाठी मला खाणे. चल. घोडीला कळणं वाल नाही, ही त्यांची शक्ती होती महाराज. माणसाला कळलं नवल नाही, घोडीला कळत होतं त्यांच्या पुढे काय. हा महिमा यांचा आहे. म्हणून अशा महात्म्याच्या सेवेत जर आपण रत राहिलो, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. येणे साधते साधने, तुटती भवाची बंधनी. विठोबा भवाची बंधने. भाऊबंधन म्हणजे भाऊ 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 तिथंच येते, त्याला म्हणायचं भाऊबंधन. म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेश. जन्म मरणातून मुक्त होतात माणसं. म्हणून साधूच्या सेवेत रत राहा. एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथी, साधती साधने, तुटती भवाची बंधने. 9 ते 11 कीर्तने. टायमात सेवा झालेली बरी. समयासी नाही तर समय नकळे. येडगळ बुद्धी त्याला येड्यात काढतात माणसं. मला समय न कळणार. काही काही माणसं मोठी असतात पण समय कळत. राजा माणूस होता एक, समयच कळायचा नाही बुवा. बैर होता जरा. आता सभेला गेल्यास कोणती मीटिंग असली, चर्चा चू लागली की एका एका शब्दाला काय काय ते प्रधान सांगचा म्हणला ऐकू ना तर गजबी बसन. आम्ही काय 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 करायले. अपमान वाटायला लागला प्रधानाला. राजापेक्षा कधी कधी प्रधान हुशार असतो. राज्यात आल्यास त्या प्रधानानं सांगितलं राजे उद्यापासून आपल्या राज्यात एक नियम लागू करायचा आहे. काय? कोणती गोष्ट 5दा बोलायची. का? तुम्हाला ऐकूच ना म्हणले. कोण्या सभेला बसलं की काय काय करायला आमचा अपमान व्हायला तिथं. आणि 5दा बोलायचा नियम झाला तर त्याला माहीत होतं ह्याला 5दा बोलायचा नियम ह्याचा. आणि 5दा बोलल्यास एकदा तुम्हाला ऐकू येते. वा 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 जमलं 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 जमलं. आणला की नियम अंमलात. सुरू झाले दुसरी दिवशीपासून कोणती गोष्ट 5दा बोलायची राज्यात. कोणी बी 5दा. राणी झिण्या बसलेली होती. गरिबाचं झोपडं पेटलं. राणीवरूनच हाका मारायली गड्याला. अरे राम्या अरे राम्या अरे राम्या अरे राम्या अरे राम्या अरे राम्या. एकूण राम्यानं म्हणायचं काय माय साहेब काय माय साहेब काय माय साहेब काय माय साहेब
काय माई साहेबांना म्हणायचं घर पेटलं घर पेटलं घर पेटलं घर पेटलं घर पेटलं. एकूण ह्यानं म्हणायचं कशानं पेटलं अर्जवून खाक झालं की कशानं पेटलं. इथं समय बघतात का पटकन म्हणून अरे राम्या घर पेटलं हीच बाय याला म्हणायचं समय न कडे म्हणून समय असे झालेली सेवा. श्री संत श्री गुरु मोतीराम महाराज गुरुवर्य मारुतराव महाराज गुरुवर्य सोपान काका महाराजांची सेवा. श्री संत भगवान बाबा महाराजांच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी सेवा समर्पित आहे. सेवेला पूर्णविराम. आले भागाती करीतो नाम तुझे उच्चारितो ज्ञानेश्वरी वडगाव त्यांना साथ करतील डोंगर पिपळा.
एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ येणे साधते साधने तुटते भवाची बंधने ज्ञानेश्वरे विठ्ठल जय जय विठ्ठल me